जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे आरमोरी येथून. आरमोरीत महसूल सेवक संघटनेने एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन केले. दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी विदर्भ महसूल सेवक संघटना तालुका शाखा आरमोरीतर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. महसूल सेवकांच्या चतुर्थ श्रेणींची मागणी अद्याप मान्य न झाल्याने हे धरणे आंदोलन करण्यात आले. मागणी लवकरच मंजूर नाही झाली तर 12 सप्टेंबर पासून नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील तालुका क्रीडा संकुलाजवळ काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाला आरमोरी तालुका महसूल सेवकांचा एकमुखी पाठिंबा मिळाला असून सर्व सेवक प्रत्यक्ष उपस्थित राहिले. बैठकीत संघटनेचे अध्यक्ष गोपाल ठवरे, उपाध्यक्ष रणजित मोहाडेकर, सचिव रणजित कन्नाके यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ महसूल सेवक येशुदास ढवळे आणि दीपक लिंगायत यांनी मार्गदर्शन केले. एस भारत न्यूज नेटवर्कचा हा आरमोरीतून स्पेशल रिपोर्ट. सेवक संघटनेचा आरमोरी तालुका महसूल सेवक संघटनेचा एकच मागणी, अशी कशी देत नाही. विदर्भ महसूल सेवक संघटना च्या वतीने आरमोरी महसूल सेवक संघटना तालुका शाखा आरमोरी जिल्हा गडचिरोली कडून आज दिनांक रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर काल दिनांक 10 सप्टेंबर 2025ला काळ्या फिती लावून काम करण्यात आले. उद्या दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून तालुका क्रीडा संकुल ग्रामपंचायत जवळ कोराडी नागपूर येथे बेमुदत धरणे आणि कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. इंग्रज काळापासून ते आता या जवळपास 60 वर्षापासून शासन दरबारी राज्यातील महसूल सेवकांना अर्थात कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात यावा याबाबत अनेक प्रकारचे आंदोलने करण्यात आले. त्याचा पाठपुरावासुद्धा करण्यात आला, परंतु शासन दरबारी चतुर्थ श्रेणीबाबतची मागणी अजूनही प्रलंबित आहे. शासनास विनंती आहे की आमच्या चतुर्थ श्रेणीचा हक्क राज्यातील सर्व महसूल सेवकांना बहाल करून सन्मानाने जगण्याचा एक मुभा द्यावी, अशी आरमोरी तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने शासनास माझी नम्र विनंती आहे. एकच मागणी, एकच मागणी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.